मित्रांनो, उद्धव ठाकरेंना झालंय तरी काय? उद्धव ठाकरेंना झालंय तरी काय? मित्रांनो, ते राजकारण करतायत, राजकीय क्षेत्रात आहेत आणि अशा क्षेत्रामध्ये आपला परमनंट कोणी दुश्मन नसतो आणि कोण दोस्तही नसतो. कायमस्वरूपी आपला कोणी मित्रसुद्धा नसतो आणि आपला कोणी वैरीसुद्धा नसतो राजकारणामध्ये. जर आपल्याला फक्त राजकारण करायचं असेल आणि राजकारण करता करता आपल्याला समाजकारण करायचं असेल तर मित्रांनो, ह्यावर आपण चर्चा करणार आहोत. नमस्कार मित्रांनो, वास्तवावर बोलू काहीतरी या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. मित्रांनो, उद्धव ठाकरे यांना झालंय तरी काय? मित्रांनो, त्यांनी सध्या ते प्रचार दौराच करतात असं म्हणायला हरकत नाही. शिव उभाठा याचा प्रचार दौराच त्यांनी सुरू केलाय असं म्हणायला हरकत नाही. आता लोकसभेच्या निवडणुका येणार आहेत आणि त्याच्यानंतर 5-6 महिन्यानंतर विधानसभेच्या निवडणुका येणार आहेत. पण तुर्तास आता राज्यसभेच्या निवडणुका होत आहेत. आणि त्या निवडणुकीमध्ये ते आपला उमेदवार उभा करू शकत नाहीये, कारण तेवढी संख्याबळ त्यांच्याकडे नाहीये. असो तो विषय. पण सध्या ते काय करतायत, वेगवेगळ्या जिल्ह्यात जाऊन अगदी महाराष्ट्र पिंजून काढतात असं म्हणायला हरकत नाही. आणि त्यांनी ते करावं. त्यांची ताकद दाखवावी, त्यांचं प्राबल्य दाखवावं. पण मित्रांनो, हे करताना त्यांनी पथ्य पाळायला पाहिजेत. काही पथ्य पाळायला पाहिजेत आणि ते पथ्य ते पाळत नाहीये, कारण त्यांना राजकीय अनुभव नाहीये, राजकारणाचा अनुभव नाहीये. त्यांनी बाळासाहेबांसोबत राहून जे काय शिकायला हवं होतं ते शिकले नाहीत. जे काय त्यांनी आत्मसात करून घ्यायला हवं होतं ते त्यांनी केलेलं नाही. 2.5 वर्षाच्या त्यांच्या मुख्यमंत्रीपद त्यावेळी त्यांनी स्वीकारलं त्या काळामधला जर तुम्ही दिवस बघाल, ते 2.5 वर्ष मुख्यमंत्रीपद भूषवलं त्यावेळी ते एक मुख्यमंत्री म्हणून कमीच दिसले. एक शिवसेना प्रमुख किंवा एक गटप्रमुख किंवा एका शाखा प्रमुख म्हणायलाच हरकत नाही. पण शाखा प्रमुख कसा वागतो, अवाच्य बोलू शकतो, काही बोलू शकतो, कारण तो सामान्य जनतेमध्ये वावरत असतो. अगदी तशी भाषा त्यांची तुम्हाला ऐकायला मिळेल. मित्रांनो, एका उच्च पदावरती आपण बसल्यानंतर आपली भाषा, आपला व्यवहार, आपली चालढाल म्हणजे आपलं चलनविलन कसं पाहिजे, तर एका मर्यादेत राहून, त्याला एक मर्यादेची चौकट हवी. अमर्याद तोंडाला येईल ते बोलू नये, अमर्याद विधानं करू नये, अमर्याद आरोप लावू नये. मित्रांनो, त्यांचं जे राजकारण तुम्ही बघाल, अगदी 2.5 वर्षाचं नाही, यापूर्वीचं म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांच्या हातून त्यांनी पूर्ण धुराजवळी स्वीकारली त्याच्यानंतरची गोष्ट आहे. त्यांचं राजकारण बघाल तर राजकारण त्यांचं असं होतं की मी म्हणजे कोणतरी आहे आणि मला सर्वस्व कळते आणि मी म्हणेन ती पूर्व दिशा, मी चालेन तसं दुनिया चालायला हवी. मित्रांनो, असं राजकारणात नाही चालत. असे राजकारण करणारे मी म्हणणारे आज नेस्तानाबूत झालेले आहेत. कारण आपण राजकारण करताना कोणासाठी करतोय, तर समाजासाठी करतोय, रयतेसाठी करतोय, सामान्य नागरिकांसाठी करतोय. जर एखादं राजकारण आपण फक्त स्वतःसाठी करत असू, तिथे गोष्ट वेगळी आहे. स्वतःच्या कुटुंबासाठी, स्वतःसाठी, वैयक्तिक कारणासाठी जर आपण राजकारण करत असू तर एक गोष्ट वेगळी असते. पण आपण ज्यावेळी सार्वजनिक ठिकाणी राजकारण करत असतो त्यावेळी आपल्याला समाजाचा विचार करायला लागतो, समाजातील प्रत्येक व्यक्तीचा विचार करायला लागतो, आपल्या विरोधकाचा पण विचार करावा लागतो.
विरोधकाबद्दल बोलताना सुद्धा आपल्याला विचारपूर्वक बोलावं लागते. उचलली जीभ लावली टाळ्याला नव्हे. जे 2.5 वर्षात किंवा त्याच्या अगोदर 2014 पासून 2019 पर्यंत जे त्यांचं राजकारण चाललं ते राजकारण आणि 19 नंतर 2.5 वर्षात जे राजकारण तुम्ही बघितलं तुम्हाला असं दिसून येईल की बेछूट बेलगाम वक्तव्य, बेछूट बेलगाम वक्तव्य. आताही तेच चालू आहे. देवेंद्र फडणवीस यांना त्यांनी नाना शब्द वापरलेले आहेत, नाना विशेषणं दिलेली आहेत, अगदी नरेंद्र मोदींना सुद्धा आणि अमित शहांना सुद्धा. आणि आता ते सध्या म्हणत होते की आम्ही काय बीजेपीचे दुश्मन नाही आहोत, बीजेपी आमचं काय वैरी नाही आहे, आम्ही बीजेपीचे वैरी नाही आहेत. सावरासावरं करायला सुरुवात केली, पण ते करताना सुद्धा परत एका बाजूने ते शिव्या पण घालतात. मित्रांनो, आता मला एक गोष्ट लक्षात घ्या की नितीश कुमार बीजेपीपासून वेगळे झालेत आणि त्यांनी लालू प्रसाद यादव यांच्या पक्षाबरोबर हातमिळवणी केली. त्यानंतर परत ते बीजेपीकडे आले. असं का केलं त्याने? कारण राजकीय जी परिस्थिती आहे, राजकारणाची जी स्थिती बनलेली आहे, ती स्थिती त्यांनी काय केली, त्यांना उमजली, समजली वारे कुठल्या बाजूला वाहत आहेत. आता हे वारे कुठल्या बाजूला वाहत आहेत हे कोणाकडे बघून आपण सांगू शकतो? तर जनतेकडे. कारण इथे लोकशाही नांदते. सामान्य जनता काय विचार करते, सामान्य जनतेच्या मनात काय प्रश्न आहेत आणि काय उत्तरं ते मागतायत आणि ते कुठल्या दृष्टीने बघतायत, कुठल्या आत्मीयतेने बघतायत, काय त्यांची उद्दिष्ट आहेत, काय त्यांचे उद्देश आहेत, कोणाचे? सामान्य जनतेचे. जो मतदार राजा आहे, एक दिवसाचा तो मतदार राजा आहे, असा राजा विचार करत असतो काय करतोय. आपण ज्याला सेवक म्हणून पाठवलंय तो काय करतोय, तो काय करतोय त्याचं लक्ष असते. आणि हीच नेमकी गोष्ट नरेंद्र मोदींनी जोखली. कारण त्यांना राष्ट्रासाठी काम करायचं होतं, देशासाठी काम करायचं होतं, जनतेला काय हवंय जनतेसाठी काम करायचं होतं, रयतेसाठी काम करायचं होतं. म्हणून त्या दृष्टीने त्यांनी वाटचाल सुरुवात केली आणि एक एक प्रश्न ते सोडवायला लागले, एक एक प्रश्न ते सोडवायला लागले. मित्रांनो, लक्षात आलं का? म्हणून जनता त्यांच्या सोबत आहे. आज ते छाती ठोक सांगतायत 400 के पार, म्हणजे येत्या लोकसभा निवडणुकीमध्ये आम्ही 400च्या वर जाणार आहोत. 450 450च्या आसपास ते जातील असा एक अंदाज आहे. 450 ते 450. आणि त्यांचं टार्गेट काय आहे? 370 बीजेपी फक्त. मग त्यांच्यासोबत जे गेले आहेत, त्यांच्यासोबत जे त्यांच्याबरोबर आहेत, त्या NDA आघाडीमध्ये जे आहेत त्यांच्यासोबत इतर पक्ष, त्यांचंही आपल्याला मोजमाप करावं लागेल. जर ते 100 आलेत तर ते 400 450 का त्याच्या पुढे सुद्धा जाऊ शकतात, त्याच्या पुढे सुद्धा ते जाऊ शकतात. पण आपण तुर्तास एक समजून चालूया की 450 ते 450. पण सांगायचा मुद्दा काय आहे की नितीश कुमारांनी समजून चुकले ते की आपल्याला आता NDA आघाडीवर, इंडिया जो आघाडी आहे, जी राहुल गांधी, ममता बॅनर्जी, अखिलेश यादव, लालू प्रसाद यादव यांना सर्वांना घेऊन, स्टालिन यांना सर्वांना घेऊन जी इंडिया आघाडी, त्याच्यात उद्धव ठाकरे सुद्धा आहेत आणि शरद पवार सुद्धा आहेत. अशा आघाडीमधून आपल्याला बाहेर पडणं गरजेचं आहे. कारण आपलं राजकीय अस्तित्व संपू शकतं, राजकीय अस्तित्व संपू शकतं. कारण त्यांना एक गोष्टीची चाहूल लागली की लालू प्रसाद यादव आता त्यांचा पक्ष फोडणार आहे. म्हणजे काय झालं असतं, ना घर का ना घाट का. पण संधी साधून ते परत बीजेपीकडे आले. कारण दगडापेक्षा वीट मऊ. त्यांनी काय डोक्यात घेतलं, लालू प्रसाद यांची पार्टी, हा पक्ष एक दगड असेल तर भाजपा एक वीट असेल, म्हणजे लागलं तरी जास्त मार बसणार नाही. म्हणून त्यांनी एक झरोका ठेवला. मी यापूर्वीच्या
माझ्या व्हिडिओमध्ये त्याचा उल्लेख केलेला आहे. एक झरोका ठेवला, एक जागा ठेवली, एक दरवाजा उघडा ठेवला परत बीजेपीकडे जाण्यासाठी. पण नेमकी हीच गोष्ट उद्धव ठाकरे यांना कळत नाहीये, समजत नाही, उमजत नाहीये. आणि ते बेलगाम तोंडाला येईल ते बरळत आहेत. त्यांची इच्छा आहे परत बीजेपी बरोबर जाण्याची, कारण त्यांना दुसरा पर्यायच नाहीये. आता आपण विचार करू शरद पवारांचं राजकारण. मित्रांनो बघा, शिवसेना दुभंगली, एकनाथ शिंदे बाजूला गेलेत. पण त्यानंतर जी भाषा उद्धव ठाकरे आणि त्यांचे सुपुत्र आणि त्यांचे प्रवक्ते वापरत गेलीत, त्यामुळे त्यांचे दरवाजेच बंद झाले आपल्या सगळ्या सोबतीच्या बरोबर जाण्याची. म्हणजे एकनाथ शिंदे आणि त्यांच्याबरोबर जे आमदार आहेत, खासदार आहेत, त्यांच्यासोबत परत जाण्याची, त्यांच्याबरोबर हातमिळवणी करण्याची त्यांनी दरवाजेच बंद करून टाकले. कोणत्या तोंडाने आता त्यांच्याकडे जातील? कोणत्या तोंडाने ते हात मिळवतील? काय सांगतील ते? काय बोलतील? मित्रांनो लक्षात आलं. त्याच्या उलट त्यांचे राजकीय गुरु ज्यांनी त्यांच्या डोक्यावर हात ठेवला आणि ह्या सगळ्या खुरापती करायला लावल्या, ते त्यांचे राजकीय गुरु म्हणजे शरदचंद्रजी पवार. ते बोलत आहेत आपल्या पुतण्याच्या विरोधात, देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात, नरेंद्र मोदी यांच्या विरोधात. म्हणजे भारतीय जनता पार्टी आणि देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या नेत्यांबद्दल विरोधात बोलत आहेत. पण ते तारतम्य ठेवून बेलगाम, जे तोंडाला येईल ते बरळत नाहीये. त्यांनी सुद्धा काही मर्यादा ओलांडलेत, पण इतक्या मर्यादा ओलांडल्या नाहीत की त्यांचे दरवाजे बंद होतील. परत ते अजितदादा सोबत जाऊ शकतात. ते स्वतःची रिटायरमेंट घेऊन अजितदादाला ते सर्वस्वी मानू शकतात. चला मी रिटायर होतोय आणि उरलेले जे माझ्याबरोबर आहेत त्यांनी अजितदादाबरोबर जाऊन राष्ट्रवादी पुढे न्यावी, असं ते करू शकतात. त्यांनी एक दरवाजा उघडा ठेवलेला आहे. पण नेमकी हीच गोष्ट उद्धव ठाकरे यांना करता आलेली नाहीये, कारण त्यांना राजकारण कशाची खायचं हेच माहिती नाही. राजकारण हे कसं असावं तर सकारात्मक असावं. विरोधकांबरोबर बोलताना सुद्धा विचार करून बोलायला पाहिजे, ताळतम्य ठेवून बोलायला पाहिजे. बेछूट बोलून चालत नाही, कारण विरोधक म्हणजे आपले आयुष्याचे दुश्मन नसतात. तात्विक विरोध करायचा असतो. तात्विक विरोध, विरोधाला विरोध करायचा नसतो, तात्विक विरोध करायचा असतो. पण उद्धव ठाकरे हे तात्विक विरोध न करता अगदी जे झोपडपट्टीतलं हे असतात ना, म्हणजे ज्यांना जे अज्ञानी आहेत, जे निरक्षक आहेत, असे जे भांडणं करतात, असे जे एकमेकाला शिव्यागाळ करतात, दोन विरोधी पार्ट्या, दोन विरोधी गट एकमेकांना शिव्या घालतात, अवाच्य बोलतात, तीच भाषा नुकती उद्धव ठाकरेंच्या मुखात आहे. आणि त्यांना ऐकायला येणारे जे लोक आहेत ना मित्रांनो, ते मतदार म्हणून आलेले नाहीयेत. मित्रांनो, जर मतदार म्हणून जर सर्व श्रोते येत असतील तर एव्हाना राज ठाकरे यांची संघटना, यांचा पक्ष अगदी चांगल्या उच्च कोटीला गेला असता. कारण राज ठाकरे यांची भाषणं ऐकायला लोक जातात, त्यांचे विचार ऐकायला लोक जातात. पण जो सामान्य जनता आहे, जो पब्लिक आहे, तो काय विचार करतो? राज ठाकरे येऊ शकतात का, आणि आल्यानंतर ते आम्हाला काय देऊ शकतात, काय त्यांच्याकडून आपण काय प्राप्त करू शकतो, काय मिळवू शकतो, त्याचं उत्तर राज ठाकरे नाही देऊ शकत आहेत. आणि नेमकी हीच गोष्ट आहे. एखाद्या वेळेस राज ठाकरेचे भाषण ऐकून लोक मतदान करतील, कारण आता राज ठाकरे एक पोक्त नेता झालेले आहेत, विचारपूर्वक बोलत आहेत, बेछूट बेलगाम नाही बोलत आहेत, वेळ घेऊन बोलत आहेत. पण या उलट
म्हणजे राज ठाकरे पण जेवढे बोलले नसतील बेछूट बेलगाम, तेवढे हे उद्धव ठाकरे बोलत आहेत. आणि त्यांना जे ऐकायला येतात श्रोतेगण, त्याच्यातले फक्त 5 ते 10% लोक जे आहेत ते त्यांना सिरियसली घेत असतील. बाकीचे त्यांना एक गंमत म्हणून, एक कॉमेडी म्हणून, बस ऐकायचं म्हणून, आणि ज्यांना देवेंद्र फडणवीसचा राग येतोय ते आपली भडास पूर्ण करायला, म्हणजे पर्टिक्युलर भाजपचा नाही तर देवेंद्र फडणवीस यांचा राग, मोदींचा राग नाही ते त्यांना, अमित शहाचा राग नाही पण देवेंद्र फडणवीसचा राग असेल म्हणून ते ऐकायला आले. किंवा एखाद्याला अमित शहाचा राग आलेला असेल, मोदींचा राग नाही आहे, देवेंद्र फडणवीसचा राग नाही, पण अमित शहाला शिव्या घातल्या की त्याला बरं वाटते. याचा अर्थ ते त्यांनी पूर्ण BJPला नाकारलेलं नाही आहे. मित्रांनो, लक्षात आलं का? ही अशी परिस्थिती असते. आणि हे समजणे, समजून घेणं, हे पारखून घेणं, हे त्या नेत्याचा गरज आहे. या नेत्याला आलं पाहिजे, ती कला आली पाहिजे. आपल्यासमोर नक्की कोण बसले आहेत, ते आपल्याकडून काय अपेक्षा करतायत. सामान्य जनता काय अपेक्षा करते? अन्न, वस्त्र, निवारा. सामान्य गोष्ट, सामान्य व्यक्ती काय इच्छा करते तर अन्न, वस्त्र, निवारा. आणि जर नरेंद्र मोदी या 3 गोष्टी देत आहेत, अन्न दिलं, मोफत धान्य वाटतायत, ह्या पुढे त्यांचं ती गोष्ट चालू आहे, ती योजना चालू आहे. वस्त्र आणि निवाराही देत आहेत, ते घरही देत आहेत. मग अशा परिस्थितीमध्ये ते नरेंद्र मोदींचा हात सोडतील का? म्हणजे ह्या ताकदीवरती, ह्या क्षमतेवरती, या विश्वासावरती नरेंद्र मोदी म्हणतात 400 के पार. आणि उद्धव ठाकरे काय म्हणतात? आम्ही येऊ, आम्ही आलो की यांना बघू, आम्ही यांच्यावरती हे लावू, काय यांच्या आम्ही आता काय करू, काय म्हणतात त्याला, आम्ही यांच्या चौकशा लावू, यांच्या मागे चौकशांच्या शिशामेरा लावू, चौकशी करून त्यांना हैराण करू, जे आमच्याबद्दल बरोबर ते करतायत. मित्रांनो, आणखीन एक गोष्ट, नरेंद्र मोदी बरोबर जे जात आहेत, ज्यांनी काही गुन्हे केले, ज्यांनी काही चुका केल्या आहेत राजकीय आयुष्यात, ते नरेंद्र मोदीबरोबर जात आहेत आणि नरेंद्र मोदी त्यांना घेत आहेत. कारण आजच्या ह्या स्थितीला तो पक्ष, ती संघटना किंवा हे राजकीय बळ एकवटणं गरजेचं आहे आणि त्यांना संधी देणं पण गरजेचं आहे. वाल्याचा वाल्मिकी बनवणं गरजेचं आहे. सर्वांना तुम्ही शिक्षेस पात्र बनवू शकत नाही. जर करायला लागलं तर तुरुंग कमी पडतील, न्यायालय कमी पडतील. म्हणून त्यांना संधी देणं गरजेचं आहे. आताच नुकतंच आदर्श घोटाळ्यामधले चव्हाण, कोण? शंकरराव चव्हाण यांचे सुपुत्र अशोक चव्हाण, हे नुकतेच भारतवासी झाले, भाजपावासी झाले आहेत. भारतवासी नाही, भाजपावासी झाले आहेत. का झाले आहेत? तर त्यांना वाल्याचा वाल्मिकी बनायचं असेल, त्यांनी ती इच्छा निर्माण केली असेल. आता बस झालं, आता जे उर्वरित राजकारण आहे ते वाल्मिकी म्हणून आपल्याला करायला हवं. आणि हाच नेमका प्रकार आहे. याचा अर्थ त्यांना आपण नाकारायचं का? तर मुळीच नाही. आणि ते शक्य सुद्धा नाहीये. कारण जर असे गुन्हेगारांना आपण गजाआड टाकायला गेलो तर असे गज कमी पडतील, असे तुरुंग कमी पडतील. लक्षात आलं का मित्रांनो? म्हणून वाल्याचा वाल्मिकी बनवणं गरजेचं आहे. आणि हीच नेमकी गोष्ट आज BJP करते, भारतीय जनता पार्टी करते, हे म्हणायला हरकत नाही. आणि ही गोष्ट समजून उमजून उद्धव ठाकरे यांनी आता तरी अजूनही आपल्या तोंडावरती लगाम घालावी, अशी माझी एक कळकळीची विनंती आहे. वास्तवावर बोलू काहीतरी या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. माझे विचार पडत असेल लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये लिहा. तुर्तास इतकंच. भारत माता की जय.
वंदे मातरम. वंदे मातरम. जय भारत, जय महाराष्ट्र.